हॅलो सर, लॅप्रोस्कोपी ही वेदनादायक असते का? लॅप्रोस्कोपी हे पेनलेस प्रोसिजर आहे. लॅप्रोस्कोपी फक्त पित्ताशय किंवा अपेंडिक्ससाठीच केली जाते का? लॅप्रोस्कोपी गॉल ब्लॅडर, अपेंडिक्स या व्यतिरिक्त इंटेस्टिनल ऑपरेशनसाठी आहे. ओबेसिटी सर्जरीसाठी ही आपण लॅप्रोस्कोपीद्वारे ऑपरेशन करू शकतो. या व्यतिरिक्त हर्नियासाठीही आपण लॅप्रोस्कोपीचा उपयोग करून घेऊ शकतो. लॅप्रोस्कोपी ही पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा अधिक धोकादायक आहे का? कम्पेअर टू ट्रॅडिशनल सर्जरी लॅप्रोस्कोपीमध्ये रिस्क खूप कमी आहे आणि फास्टर रिकव्हरी आहे. अगदी त्याच दिवशी तुम्ही घरी जाऊ शकता. लॅप्रोस्कोपी ही दुसऱ्या ट्रीटमेंटपेक्षा जास्त महाग आहे का? कम्पॅरेटिव्हली जर कॉस्ट इफेक्टिव्हनेस बघितलं तर जेवढे लॅप्रोस्कोपीचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे, कम्पॅरेटिव्हली एक्सपेन्सेस तुमचे जवळपास सेमच होतात. थोडे जास्त जाऊ शकतात लॅप्रोस्कोपीमध्ये, पण तुम्हाला फायदाही तेवढाच देतं लॅप्रोस्कोपी. लॅप्रोस्कोपीला ओपन सर्जरीपेक्षा जास्त वेळ लागतो की कमी वेळ लागतो? मी तुम्हाला बोललोच की लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये फक्त जे तुमचे सर्जन असतात त्यांच्यावरती अवलंबून आहे. ते जर स्किल्ड सर्जन, एक्सपिरियन्स सर्जन असेल तर तुमचा डेफिनेटली जो टाईम आहे सर्जरीचा हा कमी असतो कम्पेअर टू ओपन सर्जरी.